नमस्कार, मी प्रिया. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण आम्रखंड कसं बनवायचं ते बघणार आहेत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आता बघा, आंब्याचं सीझन आहे म्हटल्यावर आंब्याचे वेगवेगळे पदार्थ तर झालेच पाहिजेत. या अगोदर आपण आंब्याच्या भरपूर साऱ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत आणि तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असतील ना तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकता. तर बघा, इतकी साधी सोपी रेसिपी आहे ना, अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये हे आम्रखंड बनवून तयार होतं. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आम्रखंड बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर साहित्य काय लागतं ते पाहूयात. तर इथे मी आम्रखंड बनवण्यासाठी 200 ग्राम चक्का घेतला आहे. आता चक्का जो आहे ना तो मी घरीच बनवलेला आहे. जर तुमच्याकडे असा चक्का घरी बनवलेला नसेल ना तर तुम्ही मार्केटमधून विकतसुद्धा आणू शकता. आणि जर घरी बनवायचा असेल तर आपल्याला 1 लिटर दूध तापवून घ्यायचं आहे. दूध तापवल्याच्या नंतर त्याचं दही बनवायचं. दही कसं बनवायचं याची रेसिपी मी अगोदरच तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नक्की जाऊन पहा ते दही बनवलेली रेसिपी. आणि दही बनवल्याच्या नंतर ते एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचं रात्रभरासाठी. त्यामधील सर्व पाणी नितळलं की तुम्हाला 200 ते 250 ग्राम त्यापासून चक्का तयार मिळतो. इथे मी हा चक्का तयार करून घेतला. आता इथे मी आम्रखंड बनवायचे त्यासाठी एक केशर आंबा घेतला. आंबा स्वच्छ धुवून घेतला, त्यावरची साल काढून घेतली आणि एक आंब्याचा गर घेतलेला आहे. सोबतच आपण इथे पिठी साखर घेतली आहे. तर साखरेचं जे प्रमाण आहे ना, तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. यामध्ये आपण काही सुके मेवेसुद्धा टाकणार आहेत. तर काजू आणि बदामाचे काप थोडेसे कट करून घेतले. जर तुमच्याकडे पिस्ता असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. आता सगळ्यात अगोदर चक्का जो आहे तो आपल्याला छान असा चमच्याने फेटून घ्यायचा आहे. जर तुम्हाला असं चमच्याने फेटून घ्यायला आवडत नसेल तर तुम्ही सरळ सरळ जी पुरणपात्राची चाळणी असते ना त्यावरती सुद्धा हा चक्का एकदम मॅश करून घेऊ शकता किंवा विस्करच्या मदतीने सुद्धा फेटून घेऊ शकता. आता जो आंब्याचा गर आहे तो आंब्याचा गर पूर्णपणे आपण यामध्ये टाकून घेऊयात. सोबतच जी पिठी साखर घेतली होती ना ती साखरसुद्धा यामध्ये टाकून घेऊयात. तर जास्त प्रमाणात गोड बनवायचं नाही, त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी केलं. आता जो चक्का आहे तो छान असा आपण फ्लफी करून घेतला होता. त्यामध्ये आता आपण जो आंब्याचा गर काढून घेतला होता तो टाकून घेतला आणि आता जी पिठी साखर टाकली होती ती सर्व एकत्रित करून आपण हे छान असं एकजीव करून घेऊयात. रेसिपी बनवण्यासाठी अगदी जास्त वेळसुद्धा लागणार नाही किंवा जास्त कोणतं साहित्यसुद्धा लागणार नाही. आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आंबे आले आहेत, तर आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी तर झाल्याच पाहिजेत. आता यामध्ये थोडेसे सुके मेवेसुद्धा टाकून घेऊयात. जर तुमच्याकडे पिस्ते असतील ना तर तुम्ही यामध्ये पिस्तेसुद्धा ॲड करू शकता. आता बघा, आपल्या इथे आम्रखंड तयार आहे. परत हे एकदा आपण छान असं मस्त फेटून घेऊयात. त्यामुळे छान असं फ्लफी होतं आणि दिसायलासुद्धा खूपच छान दिसतं. आता बघा, हे आम्रखंड ना छान असं मी फेटून घेतलं. हे आम्रखंड तुम्ही पुरीबरोबर खाऊ शकता. आता आम्रखंड जे आहे ना ते थोडंसं थंडगार असलं की खायला खूपच चांगलं लागतं. त्यामुळे इथे मी एक जो मार्केटमधून श्रीखंड आणलेला डब्बा होता ना त्यामध्ये हे जे आम्रखंड आहे ना ते टाकून घेणार आहे आणि एक 3 ते 4 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. त्यामुळे अजून थोडंसं थंड झालं की खायला खूपच छान लागतं. वरून थोडेसे गार्निशिंगसाठी काजू बदामाचे काप टाकून घेतले आणि बघा अगदी 10 मिनिटामध्ये इथे आपलं आम्रखंड बनवून तयार आहे. आता यावर एक झाकण लावूयात आणि एक 2 ते 3 तास हे आपण फ्रीजला थंड करून घेऊयात. आता बघा, एक 2 ते 3 तास झालेले आहेत. आपलं जे आम्रखंड आहे ना खूप छान असं थंडगार झालेलं आहे आणि बघा याला रंग तर किती सुरेख आलेला आहे. तर हे आम्रखंड तुम्ही पुरीबरोबर खाऊ शकता. पुरी कशी बनवायची याची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे. गरमागरम पुरी आणि श्रीखंड खायला खूपच छान लागतं. तर तुम्हीसुद्धा ना एक वेळेस असं हे आम्रखंड नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा
आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. तोपर्यंत बाय बाय.